गेल्या काही दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा 39 अंशाच्या पुढे गेलेला आहे। त्यामुळे आता धुळ्यातलं आरोग्य खातं हे अलर्ट मोडवर आलेलं आहे। आपण बघू शकतो की वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना त्रास जो जाणवतो, त्यामुळे त्या माध्यमातून त्रास जाणवू नये यासाठी उष्माघात कक्ष या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये उष्माघात या ठिकाणी कक्ष तयार करण्यात आलेला आहे। अत्यंत आधुनिक असा हा AC असलेला हा जो काही उष्माघात कक्ष आहे हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आता प्रत्यक्षात सर्व जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र असतील, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय असेल, इतर ग्रामीण रुग्णालय असतील, या ठिकाणी जे काही CS आहेत, या ठिकाणी शल्यचिकित्सक आहेत, हे सोनवणे साहेब हे या ठिकाणी भेट देत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। साहेब, नेमकी काय व्यवस्था करण्यात आलेली, कसं तापमान आहे? मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे, आमच्या अधीनस्थ असलेल्या सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय इथं उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला असून, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, टोटल जिल्ह्यामध्ये 43 प्राथमिक आरोग्य केंद्र येतात, तिथे देखील उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। आणि आपल्या गावातलं जिल्हा रुग्णालय म्हणजे जसं सध्या आपण जिथे उभे आहोत तिथे देखील हा 10 बेडचा प्रशस्त अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असा उष्माघात कक्ष आपण स्थापन केलेला आहे। तरी नागरिकांनी उष्माघात कक्षाची खालीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास, उदाहरणार्थ चक्कर येणे, मळमळ होणे, उलटी, हातापायांना अशक्तपणा जाणवणे, तर असे काही लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षात असलेल्या आवश्यक साधनसामग्रीचा फायदा घ्यावा। नक्कीच। पण सर, असं असताना या ठिकाणी औषध उपचारासाठी औषधं उपलब्ध आहेत का? यंत्रणा सज्ज आहे? उष्माघात कक्षामध्ये आमची सर्व यंत्रणा, सर्व नर्सिंग स्टाफ, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व डॉक्टर्स, सर्व DRP रेसिडेंट, सर्व इंटर्न्स आणि सर्व स्पेशलिस्ट लोक उपलब्ध आहेत। आवश्यक असलेली साधनसामग्री देखील उपलब्ध आहे। आवश्यक असलेला औषध साठा म्हणजे IV फ्लुइड्स, ORS, लागणारी औषधं सर्व उष्माघात कक्षामध्ये अवेलेबल आहेत। नक्कीच। या ठिकाणी आपण जर बघितलं, जिल्ह्यामध्ये जवळपास 43 ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असतील, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय असेल किंवा लहान हॉस्पिटल असतील, या ठिकाणी 43 ठिकाणी या ज्या काही उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे। त्याचबरोबर या ठिकाणचा औषध साठा हा देखील पुरेसा प्रमाणात असल्याची माहिती या ठिकाणी शल्यचिकित्सक सोनवणे यांनी दिलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।